शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता गे उधनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, विठ्ठला आला समचरण सरोजम सांद्र नीलंबुदाभं, जगन निहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि भक्त्रं, खलानीशबादापनोद्धार हदक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, तडित्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरं तुष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा, अखिल कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरून आलंय श्री भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्वमौली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय, भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत, भगवान श्री मारुती राय यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त संत हृदय सम्राट श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबा राय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग तुमच्या समोर उपस्थित केला आहे. विठ्ठला
काय म्हणणं आहे याचा राहिलेल्या अर्धा तासामध्ये याचा विचार करायचा आहे। या अभंग मला वाटतं हा अभंग सगळा जरी पाठ नसेल पण या अभंगाचं तोंड मात्र सगळ्यांच्या तोंड पाठ आहे की नाही। शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला। मला वाटतं या अभंगाची सुरुवात महाराजांनी शेवट या शब्दानं केली। शेवट हा जो शब्द आहे या अभंगातलं विशेषण आहे। विठाला काय केल्यानं शेवट गोड झाला, कसा शेवट गोड झाला याचा आपल्याला विचार पाहायचा आहे। पण तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायानं जो घालून दिलेला प्रघात आहे, घालून दिलेला जो नियम आहे, या नियमाला अनुसरून थोडासा उपोद्घात देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। उपोद्घात म्हणजे काय? यत्कार्यं वर्तमाने भवनवा घटनस्ति तस्य कार्यस्य कारणस्य यत् प्रतिपादनं तद वक्तव्यम उपोद्घातत्वम। या श्लोकाचा अर्थ असा होतो, चालू असणाऱ्या वर्तमान काळामध्ये जे कार्य चालू आहे त्या कार्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे उपोद्घात। विठाला म्हणून या नियमाला अनुसरून हा चालू असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव कशाच्या निमित्तानं ठेवलाय सर्वांना ज्ञात आहे। तरी सुद्धा खऱ्या अर्थानं ज्यांना जाऊन आपल्यातून एक वर्ष पूर्ण होतंय असे असणारे आदरणीय वंदनीय स्वर्गीय प्रातस्मरणीय कैलासवासी नारायण भगवान गोसावी यांचं हे प्रथम पुण्यस्मरण। आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांना वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं हा उदात्त अंतकरणामध्ये हेतू ठेवून ठेवलेला हा ज्ञान यज्ञाचा कार्यक्रम आहे। विठाला तुम्ही म्हणाल गेलेल्याच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं का? व्हावं लागतं का? नाही, व्हावंच लागतं। सकारात्मक सांगतो, जर नाही केलं तर काय होईल? हे वर्ष श्राद्ध नाही केलं, हे कर्मकांड जर नाही केलं तर काय होतंय? तर तुकोबरायच्या भाषेत सांगतो, गाथ्यात असं प्रमाणे तुकोबराय म्हणले या गोष्टी जर आपण नाही केल्या तर राहिलेल्या लोकांच्या नावानं तो गेलेला जो जीवात्मा आहे तो बोट मोडीत असतो। आहा करीती पितर आणि वंशी दुराचारी पुत्र झाला। जर नाही केलं तर गेलेला जीवात्मा राहिलेल्या लोकांच्या नावानं एकदा का त्यानं बोट मोडायला सुरुवात केली ना, मग लोक म्हणतात आम्हाला दोष झाला। कोणता? त्याला पितृदोष म्हणतात, हे का नाही? म्हणून या दोषाला कारण ठरू नये म्हणून या गोसावी कुटुंबियांना अर्थात आमच्या नारायण तात्यांच्या दोन चिरंजीव, त्यांचे नाव अण्णासाहेब आणि दुसरे संतोषराव, दोनच आहेत। अण्णासाहेबांनी आणि संतोषरावांना खऱ्या अर्थानं वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, रक्तदान असेल, या दानाच्या प्रक्रिया या संबंधानं खऱ्या अर्थानं यांना अगदी उदात्त अंतकरणानं अशा प्रकारचा हा कार्यक्रम पार पडतो। आणि ही कीर्तन श्रृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व आपल्या परिसरातून आलेली ही सर्व दिग्गज मंडळी, सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट बाळासाहेब महाराज हजारे, अगदी गोड त्यांनी सुद्धा हजार जबाबी राग गायला, आहे का नाही? मला वाटतंय सालक वराळे होता का? मला त्यातली काही एवढी अक्कल नाही गाण्यातली बरं का, पण अगदी सुंदर त्यांना सुद्धा राग, सालक वराळी राग त्यांना छान गायला। आणि त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय हरिभक्तपरायण, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या दोघांकरता, आहे का नाही? एक सांगू का तुम्हाला,
पुढं म्हणणं सोपं असतं. आता इथं सर्व गाण्याची तज्ज्ञ मंडळी दिसतात, मान हलितात म्हणजे शहाणे माणसं आहे का? जाणकार मंडळी, सगळी जाणकार मंडळी म्हणजे भूमीचे मार्दव आणि सांगे कोंबाची लव लव. जमीन कोणत्या कॅटेगरीची त्याच्यातून आलेला काय सांगते, कोंब सांगते, तशा तुमच्या माना सांगतात तुम्हाला गाण्यातलं किती कळतंय ते आहे का नाही. म्हणजे अगदी तुम्ही तज्ज्ञ मंडळी आहात म्हणून त्यांना विशेष धन्यवाद. त्याचं कारण असं पुढं तर कुणी म्हणल बाबा आहे का नाही, पुढं तर कुणी बी म्हणाल, पण महाग म्हणायचं बोला 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 अवघड आहे. जाऊ दे, याच्यापेक्षा अजून सोपं करून सांगू का. तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना, का लागलात नोकऱ्याला कुठं? सगळे शेतकरी आहेत आपण आहे का नाही. मला सांगा, रासने हाणणाऱ्याला जास्त ताण आहे का पेरणाऱ्याला? बोला बोला बोला, कोणाला ताण आहे जास्त? पेरणाऱ्याला काय धन 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 पेरीत आहे, 2-3 पाटे रान पुढं घेऊन तंबाखूला चुना लावित, मग त्यालाच म्हणता ए रामकिशन अरे उरक ना, अरे मेलन ते वसन काढू पुढू मेलन तो आहे का नाही. तसं पाठीमागं म्हणायचं सुद्धा तितकंच कठीण आहे. विठाला आदरणीय महाराजांनी सुद्धा गोड साथ केली, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मृदंगावरती मृदंग विशारद, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, ताल सम्राट, ताल भास्कर, ताल योगी, ताल राज, ताल मणी, पदव्या द्याव्यात तेवढे त्यांना थोडं ऐकू दे, कमीच आहे. म्हणजे आदरणीय वंदनीय पूजनीय रमेश महाराज गोरे गुरुजी यांचा मृदंग अशा प्रकारचा झाला. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सागर महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय आणि सागर महाराजांच्या माध्यमातून तर तुमच्या दर्शनाचा हा योग आहे. विठाला विठाला. खऱ्या अर्थानं तुमची आणि माझी भेट झाली असती का, म्हणजे भेट घालून देणारे सुद्धा कुणीतरी असावं लागतं. म्हणून हा आदरणीय सागर महाराजांनी हा आपल्या जीवनामध्ये योग आणलेला आहे. महाराजांचा हात गोड आहे, सुंदर पखवाज वाजवतात. एक सांगू का तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात क्लिष्ट जर साधना कोणती असेल तर ती म्हणजे पखवाज. एक 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 अक्षर घोकावं लागतं अगोदर तोंडानं, बरं, आणि मग हातामध्ये येत असतं. ते पाठ केल्याशिवाय येत नाही, हे मात्र विशेष आहे. कीर्तन करायचं सोपं आहे बाबा, काही एखादा शब्द नाही आठवला की विठ्ठल विठ्ठल म्हणून जागा भरून काढता येते आहे का नाही. पण पखवाजाचं असं गोष्ट आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असा कार्यक्रम आहे का नाही. एक एक अक्षर, कारण तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय, कारण मला त्याच्यातली जाण आहे म्हणून सांगतो आहे का नाही. पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजींकडे मी सुद्धा 4-2 वर्ष पखवाज शिकलो आहे का नाही. पखवाजात एक एक अक्षर बघा, त्याच्यामध्ये त्याला एक चमड आहे, चमड, आणि या चमड्याला बोलायला लावतात. त्याचं नाव काय आहे? बोला बोला, बोल. त्याचं नाव बोल आहे. एक एक अक्षर बघा ना, तकट घेन तकट घेन ता कडतक धाता कता घेता धात्रकड धा धात्रकड घेन धा धा धात्रकड घेन धा धा धात्रकड घेन धा धा धा. कसं आहे का नाही, लय गोड वाजवतात महाराज. अगदी क्लॅरिटी त्यांच्या हातामध्ये इतकं वाजवावं लागतं, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराजांचे वडील पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आपले गायनाचार्य गायकवाड महाराज आहेत. आदरणीय गायकवाड महाराज, ढेरे महाराज, आदरणीय सर्व मंगल मांगल्य महाराज, ते म्हणले नाही का नाही. आदरणीय सगळेच महाराज, आता सगळं कुदळे महाराज, आदरणीय पेटी मास्तरही गोड आहेत बरं का. सारे गम पद नि सा अगदी छान वाजवतात, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. बघा आता सगळ्यां तुमच्या भागामध्ये मी पहिल्यांदाच, सगळ्यांची काही नावं मला बाबा माहिती नाहीत, माफी असावी. बरं, ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्यावं? ज्याचं नावच माहिती नाही, तुकाराम महाराज म्हणतात ज्याचं नावच माहिती नाही त्याच्या संबंधामध्ये काय बोलावं. हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हे हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नावची नाही ठावे, ज्याचे नाव
मारी ज्याच्या नावे, आणि ज्याचे नावाची नाही ठावे, ज्याचं नावच माहिती नाही त्याच्या संबंधामध्ये काय चर्चा करावी. पण सर्वांबद्दल अगदी आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. हे कीर्तन आपल्याला ज्यांचं चित्रीकरण चालू आहे, ज्ञानोबा राय यूट्यूब चॅनल आणि झी वारकरी फेसबुक पेज, झी वारकरी यूट्यूब चॅनल नाही बरं, झी वारकरी फेसबुक पेज, याच्यावर जर तुम्ही जाऊन सर्च केलं तर आपल्याला हे कीर्तन अशा प्रकारचं पाहायला मिळणार आहे. म्हणून त्यांच्यासुद्धा यूट्यूब चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि बोला बोला घंटी दाबायला विसरू. ते या ठिकाणी आपल्या खऱ्या अर्थानं नारायण महाराजांचं जे पुण्यस्मरण आहे हे महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते दिसणार आहे. विठाला विठाला. चॅनलचे सर्व आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे विशाल महाराज गिरी, ज्यांचं वर्षश्राद्ध ते आहेत गोसावी आणि हे आहेत बोला बोला गिरी, आहे की नाही. म्हणजे आदरणीय गिरी महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि याच अनुषंगानं मी तुमच्यासमोर जो अभंग उपस्थित केलाय, म्हणून दाखवलाय, गाऊन दाखवलाय, तो अभंग फार सुंदर आहे. बघा महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. बघा तुम्हाला मग म्हटलं मी, शेवट या शब्दाने या अभंगाला महाराजांनी सुरुवात केलेली. शेवट हा जो शब्द आहे, शेवट मिळवणं, शेवट गाठणं, शेवट प्राप्त करणं एवढी काही सोपी गोष्ट अजिबात नाही. बघा जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाचं जीवन दोन पद्धतीचं जीवन आहे. एक आहे पारमार्थिक पद्धतीचं जीवन आणि दुसरं आहे बोला बोला व्यावहारिक पद्धतीचं जीवन. व्यावहारिक पद्धतीला सुद्धा शेवट आहे आणि पारमार्थिक पद्धतीला सुद्धा शेवट आहे. व्यावहारिक पद्धतीला सुद्धा सुरुवात आहे आणि पारमार्थिक पद्धतीला सुद्धा माऊली सुरुवात आहे. बघा आता तुम्हाला मला प्रश्न असा विचारायचा आहे, व्यवहाराची सुरुवात आणि परमार्थाची सुरुवात या दोन ज्या गोष्टी आहेत ना, मला सांगा व्यवहाराची सुरुवात गोड आहे का खडतड आहे? संसाराची सुरुवात खरतड आहे का गोड आहे? बोला बोला बोला. जाऊ दे अजून पुढे विचारतो. परमार्थाची सुरुवात गोड आहे का खरतड आहे? परमार्थाची सुरुवात गोड आहे का कडू आहे? आता असं बोलतो. परमार्थाची सुरुवात कशी आहे? बोला बोला बोला. तुम्ही नाराज आहेत का माझ्यावर काही? म्हणजे मला सांगा, आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत बरोबर आहे ना? पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडतं बघा, काय नाव आहे त्या पाखराचं? पावसा, बरोबर आहे ना? तो सगळ्या शेतकऱ्याला संदेश देत असतो, काय? पेरते व्हा. काय म्हणतो तो? पेरते व्हा. तसा एक अर्धा तास तुम्ही जरा बोलते व्हा, मलाही कळल मी काय बोलतोय म्हणून, आहे का नाही? तुम्ही जर बोलले तर माझं बोललेलं तुमच्या अंतकरणापर्यंत हे पोहोचल, आहे का नाही? म्हणजे परमार्थाची सुरुवात, परमार्थाच्या सुरुवातीमध्ये गोडवा आहे का कडवटपणा आहे? गोडवा, बरोबर. आणि संसाराच्या सुरुवातीला गोडवा आहे का कडूपणा आहे? बोला की. सुरुवात संसाराची झाली की गोड वाटतंय का कडू वाटतंय? बोला बोला बोला. गोड वाटतंय. परमार्थाला सुरुवातीला गोड वाटतंय का कडू वाटतंय? म्हणजे दोन्हीला गोडच वाटतंय, कडू वाटतंय. परमार्थ सुरुवातीला गोड, तुमचं म्हणणं गोड, आणि प्रपंच सुरुवातीला हा हे उत्तर बाबां करता टाळ्या वाजवा गड्या. ऐका आता मा बाबांनी उत्तर दिलं, प्रपंच सुरुवातीला गोड आणि परमार्थ सुरुवातीला कडू, बरोबर. आता परमार्थ सुरुवातीला कडू, काय प्रमाण आहे का बाबा? भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, निवडे तो बाळी विरळा सूर, निवडे तो
पुरणाची पोळी हो, पण कशावरली? सुळावरली. म्हणले आता मरायच्या टायमाला आता फाशी द्यायची त्याला, आणि त्याला म्हणले रावसाहेब आता तुम्ही तर मरणार आहेत, आता शेवटला एवढी पुरणाची पोळी खा. तुमच्या लक्षात येते ना बोलणं कशी लागेल त्याला? नाही नाही, पुरणाची पोळी गोड आहे, पण त्याला खाताना आता कशी लागल? का तो मरायचंय ना. एवढी काही सोपी गोष्ट नाही. पुरणाची पोळी आहे, पण कशावरली आहे? सुळावरली. म्हणजे भक्तीला, परमार्थाच्या सुरुवातीला एवढं खडतड आहे, इतकी कठीणता आहे, इतकी काठिण्यता आहे त्याच्यामध्ये. बघा आता तुम्हाला लय खोल सांगण्यापेक्षा सुरुवातीला आपल्या गावामध्ये जी भजनी मंडळी असतात का नाही, उगं बारीक आहे का, फार गोड आहे भजनी मंडळी. मग हे गावातलं भजनी मंडळ भजन करतं बघा, जुने लोक आहे का नाही. आणि मग जुने लोक, म्हातारी माणसं भजन करत असताना ते लहान लहान लेकरं भजनाला येतात. बाबा उगा आता हे सगळ्याच्या जनरल व्यवहार आहे. ते भजनाला लेकर आले का, त्या लेकरांना टाळच घ्यावा, टाळ मधीच वाजावा. ते मधीच वाजलं की ते भजण्या कसं तुमच्या लक्षात येते ना बोलणं. लगेच त्यांनी ते टाळ त्या लेकरांना आपण टाकून द्यावं. टाळ टाकून दिला की लगेच ते लेकरू, आता ते लेकरू शेवटी आता ते तर काय गप बसत नाही, चंचल असतं ते का नाही. आणि लगेच ते पकवाजाकडे जाते की लगेच पकवाजावर थाप टाकते. पकवाजावर थाप टाकली की गावातला भजण्या कसं करतंय, मला वाटतंय त्या लेकरानं जर त्या टायमाला जर तिथं जर दम नाही धरला, कुठं ते आता गावातले हिडीस फिडीस केलं का नाही त्याला, मला वाटतं त्या हिडीस फिडीसच्या जाग्यावर ते लेकरू जर म्हणलं बघ हे तो टाळ, हे तुझी माळ, हे तुझा गंध, आणि उद्यापासून सगळंच बंद, तुझं भजन नको, तुझं कीर्तन नको, आणि तुझं काहीच नको, असं जर म्हटला तर मला वाटतं त्याचं जीवन काय होईल, बर्बाद होऊन जाईल. त्याच त्रासामध्ये त्या लेकरानं जर दम धरला तर मला वाटतं ते लेकरू ह्या का इथं उभा आहे. तुमच्या लक्षात आलं बघा तुमच्या आहे का नाही. म्हणजे परमार्थाला सुरुवातीला जेवढी काठिण्यता आहे, त्या कठीणाईमध्ये जर माणसानं जर दम धरला तर मला वाटतंय याला म्हणायचं शेवट गोड. विठाला परमार्थामध्ये सुरुवातीला कठीण आहे, पण परमार्थाचा शेवट जर पाहायला गेला ना तर बाबा बाबा कसं आहे बरं, किती गोड त्याचा, म्हणजे त्याचं मापच सांगता येत नाही. हा इतका गोड आहे, म्हणजे गोडी ऐसी गोडी मिळवणी गेली, इतका गोड आहे, इतका गोड आहे. मला वाटतं त्या प्रपंचाचा जर विचार केला तर प्रपंचामध्ये सुरुवात कशी आहे बाबा, आता बघ आता कशी सुरुवात प्रपंचात, गोड, किती गोड बाबा बाबा बाबा. त्या गोडव्याचं काही म्हणजे मोजमापच नाही. बघा आता तुम्हाला उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल की ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय ना, लक्षात येते ना तुमच्या बोलणं माझं, ज्याचं ज्याचं नवीन लग्न झालंय, मला वाटतंय तो घास सुद्धा सोडून खात नाही हो. कुणाला बोला बोला, बायकोला. आणि बायको सुद्धा ते आल्याशिवाय मी जेवण सुद्धा करत नाही. लक्षात येते ना तुमच्या. ही असं म्हणणारी कोण, जी बायको आहे ना, हम तेरे बिना अब रह नहीं सकते असं म्हणती ती. दिल में हो तुम, आंखों में तुम, ही जी म्हणणारी पत्नी आहे, हे सुरुवातीला किती गोडवा आहे बाबा बाबा बाबा. म्हणजे सुरुवातीच्या गोडव्यामध्ये त्यांना लाज वाटत नाही, शरम वाटत नाही. हा म्हणजे प्यार करणे वाले कभी बोला की दर, म्हणजे ते त्यांना मर्यादा राहत नाही का, कारण ते अंधाधुंद झालेले असतात त्या विषयाच्या सुखामध्ये. म्हणजे आईबाप जरी आले तरी त्यांना आईबाप कळत नाही. या बापासमोर आपल्या बायकोला आपण कसं बोलावं, आहे का नाही, आईसमोर बायकोला आपण कसं बोला. जुन्या काळामध्ये, आता ही बरीच मंडळी येतात टाळकरी जुने माणसं आहेत, मला वाटतं या जुन्या लोकांचं लग्न झाल्यावर कमीत कमी वर्ष बायकोची त्यांची बोला की भेट नव्हती, गाठ भेटत नव्हती. जुनी म्हणाय का नाही, मग ते म्हणले कोण आहे, मी म्हणले मीच आहे. कधीतरी बोलल्यावर त्या बायकोला असं वाटायचं म्हणजे तिच्यासाठी तो स्वर्ग सुद्धा ठेंगणा होता, तिचा जर पती तिला बोलला तर, आहे का नाही. पण हल्ली अलीकडची प्रथा अशी झाली की अलीकडच्या या दोन्हीही दाम्पत्याला आई बाप सुद्धा कळणार. म्हणजे ही फार विचित्र परिस्थिती झाली का, तर हा गोडवा तुमच्या लक्षात येते ना काय बोलायचं मला. हा गोडवा इतका गोडवा की जी बायको सुरुवातीला त्याला घास सुद्धा सोडून खात नाही, पण बघा आता याचा शेवट कसा आहे लक्षात घ्या. प्रपंचाचा सुरुवात जरी गोडवा असेल, पण याचा शेवट असा आहे, जी म्हणत होती का नाही, मेरे हात में तेरा हात हो, सारी जिंदगी तेरे साथ हो. लक्षात येते ना,
बायको वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा मारती? 7 प्रदक्षिणा मारून जी दोरे गुंडाळी ती का नाही त्या झाडाला, वडा मला पाव, ऐक नाही, ती बायको शेवटच्या काळात याच्या मरण्याची वाट पाहत. बाईला म्हणे खर मरता तरी बरे आणि नाशी येले घर थुंकून या. ज्या बायकोनं आयुष्यभर प्रेम केलं ती शेवटच्या काळामध्ये काय म्हणते, हे कधी मरतय. शेजारी पाजारी सुद्धा म्हणते, शेजारीनं म्हणे मरे ना का मेला कंटाळा निला येणे आम्हा. शेजारी पाजारी सुद्धा वैतागतात. म्हणजे सुरुवात प्रपंचाची कशी आहे, गोड आहे, पण शेवट कसा आहे, किती कडू. नाक मुक गळू लागे लाळाने शेंबूड श्वाना परी गती झाली अवघे करते इतके शेवट कठीण आहे. पण हा शेवट गाठणं तुकोबाराय म्हणतात, हा शेवट नाही गाठायचा, शेवट गाठणं. बघा मग शेवट म्हणजे काय आणि शेवट मिळवणं एवढं सोपं आहे का? शेवट गाठणं गरजेचं आहे, शेवट मिळवणं हे एकदम गरजेचं आहे. प्रमाण सांगतो, आवश्यक शेवट खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. अरे तो शेवट मिळवणं, शेवट गाठणं फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पण ते मिळणं हे मात्र कठीण आहे. ते आवश्यक आहे. महाराज म्हणतात आवश्यक शेवट येर वावुगी खटपट आणि चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. कुणीतरी एखादा असतो की तो त्याला शेवट मिळत असतो. बरं तो मिळवणं एवढं सोपं आहे का? त्याच्यासाठी काय करावं लागतंय? आता हे पखवाज वाचतात, हे पखवाज लगेच आलाय का त्यांना? नाही ना आला. त्याच्याकरता काय केलंय त्यांना? अट्टहास केलाय, तप केलंय. म्हणून ते गाठण्याकरता काय करावं लागतं? याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटता दिस गोड व्हावा. याजसाठी हा जो शब्द आहे ना हा फार महत्वाचा आहे. कशासाठी? तर माझा शेवट गोड होण्यासाठी मी अट्टहास केला. या संत परंपरेनं हा गोड होण्याकरता काय अट्टहास केला? अट्टहास हा शब्द महत्वाचा आहे. काय अट्टहास केला? तर प्रमाण सांगतो, शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग भूत पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी होवन भंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. रामकृष्ण वासुदेवा. रामकृष्ण वासुदेवा. याला म्हणायचं अट्टहास. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. बघा आता हे चिंतन जर सांगायचं म्हटलं तर फक्त तुम्ही बोर होऊ नका, आहे का नाही? म्हणजे शरीर बघा, त्या योग्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा, या आता मुद्रा, आता तुम्ही आता चिंतन ऐकणारी माणसं आहेत बघा, सगळ्यांकरताच नाही पण थोडीशी जाणकार मंडळी त्याच्याकरता थोडासा क्लिअर देतो तुम्हाला, आहे का नाही? आता त्या मुद्रा लावतात, खेचरी मुद्रा, त्याच्यामध्ये प्रक्रिया आहेत काय? एक आहे दोहन प्रक्रिया आणि एक आहे छेदन प्रक्रिया. मग छेदन कशाला म्हणायचं आणि दोहन कशाला म्हणायचं? मग छेदन म्हणजे काय? तर छेदन म्हणजे कट करणे आणि दोहन म्हणजे ओढणे, आहे का नाही? आता काय ओढायचं आणि काय कापायचं? ही जीभ आहे ना, जीभ, या जिभेच्या खाली एक शिर आहे बघा. शरीर शोषण प्राण निरोधन या प्रमाणावर मी बोलतोय बरं. या जिभेच्या खाली एक शिर आहे. ही जी शिर आहे ना, धारदार शस्त्रानं तिला काय करायचंय? बोला बोला. तिला असं कट करायचं. जमल का तुम्हाला? आपल्याला जमल का? कट करायचं. आणि कट झालं की जीभ आहे ना, ते सैंधव्य नावाचं जे मीठ आहे त्या मिठानं ही जीभ अशी काय करायची? अशी वडायची. गावरान भाषा शब्द वापरू का? निरपायची.
शब्द काय करायची अशी निरपायची आहे की नाही. म्हणजे हा जो प्रकार आहे हा किती दिवस चालतो? 6 महिने. किती महिने? 6 महिने. कापायचं वडायचं, कापायचं वडायचं, कापायचं वडायचं. मग ते ही जी प्रक्रिया आहे त्या योगाची 6 महिन्यानंतर ही जी जीभ आहे ती अशी काय होती? अशी लांबती. आणि ती लांबलेली जीभ कुठं लावायची? या ब्रह्मरंध्रावर लावायची, ब्रह्मरंध्रावर. बरं, आणि या ब्रह्मरंध्रावर लावल्यावर मला वाटतं हे कुठाने आपल्याला जमते का? बोला बरं, बोला बोला बोला. आणि महाराज म्हणले हो का याजसाठी केला होता अट्टहास. हा जो शब्द आहे ना, हो का एवढा अट्टहास करावा लागतो, त्यावेळेस तो शेवट मिळत असतो. विठाला विठाला. ब्रह्मरंध्रावर गेलेली ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला ज्ञानोबा म्हणतात अनुहत ध्वनीनाद. तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत असो. ही अवस्था एकदा का त्या योग्याला प्राप्त झाली की मग म्हणावं लागतं शेवट तो भला. त्याचा शेवट भला. ते गाठण्याकरता सगळेच निघालेले, तो सगळ्यालाच ते प्राप्त करायचंय. पण सगळ्याला मिळतंय का? अजिबात नाही. उदाहरण सांगतो. आता उन्हाळा लागल आता आहे का नाही. मला वाटतं आता फेब्रुवारी पासून आता आंब्याला काय लागतंय? मोहर लागतं. बरोबर आहे. आता आंब्याला मोहर लागताना त्या आंब्याच्या मोहराकडे जर पाहिलं तर एका एका मोहराला कमीत कमी 400 ते 500 काय दिसती? बारीक बारीक आंब्या कैऱ्या दिसत. कैऱ्याच म्हणतात ना तुमच्याकडे? कडी. ती कळी कळी आहे का नाही. त्या मोहराला एका एका तुऱ्याला किती किती कळ्या लागलेल्या आहेत बाबा? 500 तर आरामात लागल्या. आता एका मोहराला जर 500 कळी तर अख्ख्या आंब्याला किती कळी? माप नाही ना, है का नाही. कॅल्क्युलेटर बंद पडून जाईल मोठं झाड जर असेल तर, है का नाही. मग एका आंब्याला एका तवराला 500 कळी. तर समजा सगळ्या आंब्याला आपण आता उदाहरण म्हणून एक 2000 धरू आपण, बरं का. 2000 उदाहरण म्हणून एक 2000 कैऱ्या. तो शेतकरी इतका खुश होतो. या वर्षी म्हणतोय मी मालामालच होतोय. म्हणला कशाकडे बघून? पण तुमच्याकडे लक्षात येते ना. त्या तवराकडे बघून म्हणता या वर्षी मालामालच. म्हणता या वर्षी माझ्या डोक्यावरचं सगळं ऋण फिटल्याशिवाय रामभाऊ राहतच नाही. कशाकडे बघून? त्या तवराकडे बघून, है का नाही. कार म्हणलं कस काय कर्ज फिटणार? काय म्हणला या वर्षी आंबा आलाय. म्हणला काय तौर आलाय. म्हणला हे नादच करायचा नाही. एवढा तौर आलाय. पण आता तुम्हाला मला असा प्रश्न विचारायचा आहे की ते जेवढं तौराला जेवढं दिसतंय तेवढं घरी येतंय का? बोला की. म्हणून नाही येत. काही कशानं पडतंय, काही वाऱ्यानं पडतंय, काही पावसामध्ये सापडतंय, काही आभाळ आलं की तुमच्या मनात हे काय गप्पा थोडंच मारायला लागलो, आहे का नाही. प्रमाण सांगू का? तुकाराम महाराजांनी गात्यात लिहून ठेवलं, आहे का नाही. काय? मोहरा आईची फळे नाही आले काही गळती, आले काही गळती, आले काही फळे नाही आले काही गळती, पक्व दशे येती थोडी आणि नासाडी ते जेवढा मोहर धरलाय तेवढं फळ घरात येत नाही. काही वाऱ्यात जातंय, काही उतरिणाराला जातंय, आहे का नाही. काही उतरिता लेकरं बी घेऊन जातात, काही चोरून नेतात, काही पोपट खातात, काही अजून वाऱ्याने बी मगच गेले ना वाऱ्याने, आहे का नाही. आणि मग मला वाटतं घरी आणले परत, आहे का नाही. आणि घरी आणल्यावर कशाला लावले बाबा? आडीला लावले, आहे का नाही. आणि मला सांगा आडीला लावल्यावर समजा 100 आंबे जर तुम्ही आडीला लावले तर खायला किती भेटतात हो मावशी? बोला बोला. 100ची 100 मिळतात का? नाही ना. काय होत्यात
काही नासून असं बोट लावलं की त्याच्यात लगेच प्रवेश करत आहे की नाही. म्हणजे काही आंबे काय होतात, नासून जातात. जेवढे मोहराला धरले, आता मला सांगा पोटात किती गेलेत. 1000 आंबे म्हणला माझ्या घरात येतील, पण मला वाटतं त्या 1000मधून 100-150 सुद्धा त्याला भेटले नाहीत. का ते 100 पर्यंत येणं हेच तर कठीण आहे. विठाला हे गाठणं, हे मिळवणं इतकं काही सोपी गोष्ट अजिबात नाही, अजिबात सोपी गोष्ट नाही. पण आज तुकोबाराय म्हणतात मी ते गाठलं. काय गाठलं, बोला बोला. जे हे मोहरा जेवढं धरलं का ते सोडून द्या, पण ते 100 ज्या उरल्यात का नाही, हा काय झाला त्याच्यातला, हा सार झाला त्यातला सार. म्हणजे ते तत्व, म्हणजे कोणतं तुकोबाराय म्हणतात मला ते मिळालं, मला ते मिळालं, बरं जाऊ द्या. महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला, बरोबर आहे. मग गोड झाला ही गोष्ट खरी आहे, पण बघा महाराजांनी एक शब्द इथं वापरलाय, माझा. काय वापरलाय, माझा शब्द वापरलाय. तुम्ही चिंतन बारीक आहे का बरं का. शेवट तो भला माझा, हे माझा महत्वाचं आहे. आता बघा माझं म्हणणं हे चांगलं आहे का वाईट आहे, बोला ना. मीच केलं आणि माझंच लय खरं नाही, ह्याच्यावर थोडी काय होती शंका येते. आता समजा मी म्हणलं माझ्यासारखं कीर्तन महाराष्ट्रात कुणी करीतच नाही, तुम्ही म्हणता याच्या मेंदूवर परिणाम झाला आहे का नाही. म्हणजे मी जर म्हटलो माझ्यासारखं कीर्तनच कुणाचं नाही, तर माझ्या कशावर परिणाम झालाय, मेंदूर डोक्यावर परिणाम झाला. रेडा बेळा ट्रॅक्टरनी पडलेत, ट्रकानी पडलेत कीर्तनकार आहे का नाही. तू काय घेऊन बसला, तसं तुकोबारा म्हणतात माझा. लक्षात येते ना. आता माझा म्हणण्याच्या पाठीमाग कस काय माझा म्हणले असतील, काय पुरावा आहे का उगं तुम्हीच उठले की सुटले की स्वतःला शहाणं समजायला लागले. तू लोक काय, आता मला म्हणावं बा, महाराजांनी म्हणावं महाराजांचं कीर्तन चांगलं असतं, मी म्हणावं सागर महाराज 1 नंबर पखवाज वाजवतात का, त्यांनीच म्हणावं नाही माझ्यासारखा पखवाजाच नाही, नाही असं म्हणावं का, नाही मी म्हणावं की सागर महाराज खरंच तुमचा किती गोड हात आहे, किती सुंदर वाजवता, लोक अगदी मंत्रमुग्ध होतात. पण तुकोबाराय म्हणतात नाही माझा गोड झाला. बरं व्हाय ना का तुमचा गोड, पण काही पुरावा आहे का, लोक काही म्हणतात का तुम्हाला, तुमच्या बाजूने काही साईडने लोक आहेत का. बरं म्हणे ना का मी माझं कीर्तन चांगलं आहे, मी म्हणे ना का, पण निदान 10-5 लोकांनी तरी म्हणावं ना, नाही हे कीर्तन यांचं चांगलं असतं भाऊ, असं म्हणावं का नाही. तसं तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला. मग तुमच्या संबंधामध्ये कुणी काही बोलतंय का, तुम्हाला कुणी चांगलं म्हणतंय का, तुमच्या शेवटाची कुणी काही चर्चा केली आहे का. तर मला वाटतंय तुकाराम महाराजांच्या शेवटाच्या संबंधामध्ये मला वाटतं निळोबारायनं पूर्वानी जोडली. निळोबारायनं काय पूर्वानी निळोबारायची, कॉफी टाका नाही काय म्हणजे निळोबारायची काय पूर्वानी, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, काय प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, आणि निळा म्हणे सकळ संता तोषविले. म्हणून तुकोबाराय म्हटले, काय म्हटले, शेवटा तो भाला, शेवटा तो भाला, वा 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 वा, शेवटा तो भाला, शेवटा तो भाला,
पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. गोड शेवट करण्याकरता मला वाटतं गोड शेवट त्याच्याकरता तुम्हाला सांगितलं मी शरीर शोषण आहे का नाही. मग ही जी प्रक्रिया आहे मला वाटतं ही एक साधूच करू शकतो आहे का नाही. हा साधूच करू. आणि साधू म्हणजे काय समजू नका. साधू आपल्यासारखे नसतात. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा. तू जाऊन बस तिथे. संत नव्हती जगा मानस आता सारिके. संतामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे. दिसायला सारखे दोन्ही दिसती सारिके. पण आता याच्यामध्ये वर्मज आणि तो पारखे. कोण आहे बुवा साधू. बघा सोनं आणि गिलट सारखं दिसायला दिसतंय का नाही. म्हणजे अलीकडच्या भाषेमध्ये सोनं आणि ते काय म्हणतात त्याला डुप्लिकेट ते त्याला काय म्हणतात बेंटेक्स. बेंटेक्स आहे की नाही. बघा बाबा रंगेल म्हणजे आता सकरात जवळ आली म्हातारीने परेशान केलं दिसायला आहे की नाही. म्हणजे हे बेंटेक्स मध्ये आणि सोन्यामध्ये दिसायला काय फरक आहे. बोला बोला. दिसायला सारखंच दिसतंय पण ओरिजिनल कोण आहे. सोनं ते सोनंच आहे. गिल्टानं किती जरी पिवळेपणा दाखवला बरं का. गिलट म्हणजे महाराज तुमच्या लक्षात आलं तर बघा. आणि सोनं म्हणजे साधू. बघा फार महत्वाचे वाक्य आहे. गिलट म्हणजे दिसायला फक्त आहे का नाही पण असायला काय भगवे तरी श्वान. कुत्रे बी भगवे कपडे घालतात मग काय साधू होतात का कुत्रे. त्या तुकडोजी दास महाराजांचं फार छान. वरे भगवा झाला जय हो. वरे भगवा झाला 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 वरे भगवा झाला. अंतरी वसे केला कामे अंतरी वसे केला कामे त्याला म्हणून येला. वा वा. त्याला म्हणून ये साधू. त्याला म्हणून साधू. त्याला म्हणून त्याला म्हणून ये साधू. पण कुणाला कुणाला साधू म्हणू नये. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. जंगलातल्या अस्वलीला मोठ मोठ्या जटा पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा. श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा. गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. मग साधू नेमकं म्हणावं तरी कुणाला. तर खऱ्या अर्थानं साधू त्याला म्हणावं लागतं ज्यानं सर्वस्व जीवन ज्या भगवान परमात्म्याला समर्पित केले का नाही. समर्पिली वाणी आणि पांडुरंग घेतो देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा होईल आगवा. तुका म्हणे आनंद. असं ज्याचं जीवन आहे का नाही त्याचं जीवन शेवट तो भला. आणि माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा. काय झालं शेवट भला झाला म्हणजे काय तर आलो निजाच्या माहेरा. हा शेवट तो भला. आता निज हा शब्द वापरलाय. कोणता शब्द वापरलाय निज. म्हणजे त्या बोधापर्यंत थोडं ट्रबल कमी करायचं. त्या आत्मबोधापर्यंत जाणं. निज म्हणजे अनुभत. लक्षात आलं तर बघा तुमच्या अनुभत म्हणजे मज हेही नाही आणि तेही नाही वेगळा दोही पासून ही प्रक्रिया ती झाली. आलो निजाच्या माहेरा. परत माहेर शब्द टाकला. माहेर म्हणजे काय शब्द टाकला असेल माहेर तर मला वाटतं माहेर या शब्दामध्ये आपुलकी आहे. काय काय बोला माता मावल्यांनो आपुलकी. मला वाटतं माहेर हा शब्द सागर दादा आमच्या माता मावल्याच्या कानावर पडला
की मला वाटतं त्यांना स्वर्ग सुद्धा काय पडतंय, फिका पडतोय, फिका. कुणा पुढं? त्या माहेरा पुढं. बाबा बाबा बाबा, माहेर म्हटलं बघा, आता मुलीच्या 2 प्रक्रिया होतात बघा अंतकरणाच्या. माहेराला जायचं असेल तर तिची वृत्ती वेगळी होती, आणि सासरला जर जायचं असेल तर तिची वृत्ती आवाज द्यायला वेगळी होती. सासरला जर जायचं असेल ना तर मग हळूच उठणार. किती वाजता? 10 वाजता, आहे की नाही? कुठं जायचंय? सासरला. तिला माहिती लवकर उठून काय तिथं आपल्याला काय सत्कार ठेवला नाही आपला. तिकडे गेल्याच्या नंतर मारी ती तोडी ती झोडी ती असाच कार्यक्रम आहे. सासरला जायचं असलं तर हळूच उठणार. पण याच मुलीला जर माहेरला जर जायचं असेल तर आता किती वाजता उठती? बोला बोला. आता पहाट 5 वाजता. अहो तिला रात्रभर झोप येत नाही. या अंगावून त्या अंगावर त्या अंगावून कधी उजडतय आणि कधी मी माहेराला जाते अशी तिची अवस्था होती, आहे का नाही? म्हणजे माहेरला जायचं असल्यावर मग तिचं सकाळी सकाळी कामाचा झपाटा बघायला पाहिजे. बाबा बाबा, काम जर म्हणतात तर एवढं सुपरफास्ट. इकडला कचरा इकडं, तिकडला कचरा तिकडं, नुसती झाका झाकीन फेका फेकीच असते बाबा, आहे का नाही? म्हणजे एवढं कठीण. कुठं जायचंय? जाते ग माहेराला बाई बाई, 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 जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला. मुक्ताबाईचा अभंग बरं का? तर माया सासू मोठी धांगडी, ते सगळा अभंग तिला आहे. प्रपंचाची गोडी, ते सगळा अभंग तुम्ही बघून घ्या. पण माहेर म्हटलं की या मुलीच्या अंतकरणामध्ये फार मोठी अशी आत्मीयता, प्रेम, तळमळ असते, आहे का नाही? मग आता लोकांचं सांगण्यापेक्षा माझं सांगतो, ऐका. थोडा आवाज दे म्हणजे सांगायला बरं वाटेल मला, आहे का नाही? आमच्या गावातल्या ज्या मुली आहेत ना, आमच्या मादळमुळी गावच्या, त्या ज्या ज्या गावाला दिल्यात का नाही, ज्या ज्या गावाला माझ्या गावातल्या मुली दिल्यात, फक्त त्या गावाला बाबा माझं कीर्तन असावं. तुमच्या लक्षात येते ना बोलणं? ज्या गावाला आमच्या गावातली मुलगी दिली त्या गावाला काय असावं? फक्त माझं कीर्तन असावं. ती पोरगी बाबा कीर्तन ऐकायला अशी पाठीमागं नाही बसत. कुठं बसती? पुढं. याचा आवाज दे. पुढं बसती. पुढं. कुठं कुठं पुढं? अशी समोरच येऊन बसणार, आहे का नाही? बरं, समोर आली म्हणजे तिने काय पाप थोडंच केलंय. पण नवलाईची गोष्ट अशी, ती समोर बसल्यावर शेजारच्या 10-5 जणीला कीर्तन ऐकू देत नाही. सारखे चिमटेच घेते. ए लक्षात येते ना तुमच्या? माझ्याच माहेरचं आहे. त्या शेजारणीनं नाव, अगं गप की, तूच गप म्हणली, तुला काय कळत आहे ग म्हणली. हा गप तू. बघा अगं हे फेटा आणि उपरणं आणि धोतर आणि आता आलंय म्हणलं. तुमच्या लक्षात येतं ना बोलणं? पण या आता अगं याला हरिपाठ येत नव्हता म्हणली. कुणाला? माझ्या माहेर. तुमच्या लक्षात येतं ना बोलणं? मग बरं, आहे का नाही? मला सांगा काय म्हणली ती? याला हरिपाठ येत नव्हता म्हणली. अगं एवढंच गोट म्हणली, लुटू लुटू पळत होतं म्हणली, याला हरिपाठ येत. आता मला सांगा, याला हरिपाठ येत नव्हतं हे बोलणं टोचून बोल नाही का? प्रेमाचं बोल नाही? प्रेमाचं बोल नाही का? तर त्या मैत्रिणीला तिला सांगायचं असतं की हा माझ्या माहेरचा किती जवळचा आहे, म्हणजे तिला आत्मीयता सांगायची असते, आहे का नाही? जाऊ द्या, मी एक माणूस आहे. माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल सागरदादा, यात नवल नाही. मला वाटतंय माहेरचं जर हुकून चुकून कुत्र जरी आलं ना तरी त्या कुत्र्याबद्दल सुद्धा काय निर्माण होतंय बाबा? मोह निर्माण होतंय, आत्मीयता निर्माण होती, प्रेम निर्माण होतंय. एवढं त्या माहेर शब्दामध्ये प्रेम आहे. म्हणून आज तुकोबाराने त्या प्रेमाच्या संबंधामध्ये जिथं शब्द वापरलाय, आलो निजाच्या माहेरा. कोणतं माहेर आहे?
माझे माहेर आहे भिवरेच्या आहे भिवरेच्या माझी बहीण चंद्रभागा करीत ते पापभंगा करीत ते पापभंगा करीत ते पापभंगा हाय माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या आहे भिवरेच्या आहे भिवरेच्या म्हणजे हे जे माहेर आहे हे माहेर मला मिळालं. माझे माहेर आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. बरं इथं आल्याच्या नंतर काय झालं तर महाराज म्हणतात माझ्या जीवनातलं जे दुःख आहे ना दुःख ते दुःखच निघून गेलं. तिसऱ्या जन्मात परिहार झाला दुःखाच्या मागेला दुःखाच्या मागेला प्रबल कमी कर प्रबल मुळे शिट्टी मारतात. आलो निजाच्या माहेरा माहेरा पांढरं बटन पांढरं बटन आहे प्रबलचं माहेरा आलो निजाच्या माहेरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. म्हणजे दुःखच माझ्या जीवनामध्ये राहिलं नाही. पण कोणतं दुःख तर दुःख आहे पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे किती वेळा जन्मा यावे किती वेळा
वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणवोनी जीव भ्याला शरण गेला विठोशी 12 वाजले फुलं टाकून घेऊ आपण म्हणा बा आम्ही जातो तुम्ही कृपा शोधावी 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 सकळा सांगावी विनंती माझे सकळा सांगावी विनंती माझे सकळा सांगावी विनंती माझे वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण होते असे असणारे कैलासवासी स्वर्गीय आमचे नारायण महाराज खऱ्या अर्थानं या गोसावी परिवारावरचं बापाचं छत्र अशा प्रकारचं हरपलेलं आहे. झालं आपलं कीर्तन. खाली बसा, कोणी गोंधळ करू नका, हे कीर्तन हलू नका. नैमित्तिक अशा प्रकारचं कीर्तन आहे. काय निमित्त आहे तर वर्षश्राद्ध हे निमित्त आहे का नाही. म्हणून या वर्षश्राद्धाच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं या गोसावी परिवाराचं तुम्हाला मी म्हटलं आता बाप हरवलेला या कुटुंबातला. मला वाटतं बाप आणि आई हे जे 2 शब्द आहेत ना या 2 शब्दाला या संत परंपरेनं सुद्धा गाथ्यातही किंमत दिली आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा किंमत दिली. गाथ्यामध्ये तुम्ही संत माय आणि पुढं बाप लावला आहे का नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सकळ तीर्थाची धुरे आणि जी एका माता पितरे. बाप किती महत्त्वाचा असतो आपल्या जीवनामध्ये. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण आईचे गोडवे गातोय पण आई जितकी महत्त्वाची तेवढाच बाप सुद्धा महत्त्वाचा आहे. त्या रामायणात तर मला वाटतं बापाला थोडी कमी किंमत दिली आणि आईची किंमत जास्त वाढवली बरं का. रामायणामध्ये मला वाटतं ते दशरथ राजा ज्यावेळेस ती काही म्हणते ना ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरान कनिष्ठाशी द्यावे राज्यपद त्यावेळेस दशरथ राजा धायमुकलून रडतायत. तेवढ्यात रामप्रभू तिथं आले आणि रामप्रभू म्हणतात काय झालं बाबा रडायला. रडायला काय झालं म्हटल्यावर रामप्रभूला दशरथ राजा म्हणतायत अरे बाळा ही म्हणती तुला वनवास 14 वर्षाचा आणि भरताला राज्यगादी. एक सांगतो रामानं एका क्षणाचाही विलंब न करता भरजरीत वस्त्र काढून टाकलेत आणि वलकल्ले धारण करून राम कुठं निघालाय वनवासाला निघालाय ना. त्यावेळेस रामाने पहिलं दर्शन जर कुणाचं घेतलं असेल तर कुणाचं घेतलंय कैकईचं आईचं घेतलंय. मला सांगा कैकई ही रामाची कोणती आई आहे. सावत्र सख्खी नाही सावत्र आईचं सुद्धा दर्शन घेतलं. एवढं आईचं महात्म्य मला याच्या पलीकडे काही जास्त नाही सांगता येईल. मला वाटतं रामप्रभूनं तिथं दर्शन घेतलंय सुमित्रेचं दर्शन घेतलं आणि जी ओरिजिनल आई का नाही काय नाव आहे तिचं कौसल्य माता. त्या कौसल्य मातेनं रामाकडे पाहिलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडलाय रामा वनवासाला जाऊ नको बाळा जाऊ नको म्हटल्यावर रामप्रभू म्हणतात मला वनवासाला गेल्याशिवाय पर्याय नाही जावं लागणार आहे. तू जशी माझी आई आहे ना तशी वनामध्ये एक माझी आई वाट पाहते. आश्रमात या कधी रे शील ही माझी भावना रामा रघुनंदना. तू जशी आई आहे तशी माझी एक आई माझी वाट पाहती मला जावं लागणार आहे. आणि रामप्रभूला कौसल्य माता आईचं महात्म्य सांगते. आता ऐका रामप्रभूला कौसल्य माता म्हणते राजा आई म्हणजे मावशी नसती रामा. आई म्हणजे मावशी नसती रामा. आई म्हणजे मामी नसती. आई म्हणजे चुलती नसती रे रामा. आई म्हणजे आईच असती. आईची जागा कोणी जगामध्ये घेऊ शकत नाही. आई तुला काय कळणार आईचं महात्म्य. विधभर पोट फाडून जी लेकराला बाळाला जन्म देते ना तिचं नाव काय आहे आई. आपल्याला काटा टोचला तर 2 दिवस आपण तसं धरून बसतोय पण विधभर पोट फाडून ती जन्म देते ना तिचं नाव आहे आई. आईची व्याख्या एका वाक्यात सांगतो तुम्हाला. आता तुम्ही सगळे शेतकरी आहेत. गाय कळती ना तुम्हाला. गाय जर व्याली ना तर तिचं गाय व्याल्यानंतर काय पडतो झार पडतो बरोबर आहे. आणि तो पडलेला झार ती गाय काय करते खाती ना तुमच्याकडं. आता आपण पाळतो म्हणून ते फेकून देतो म्हणा टाकून देतो म्हणा किंवा पुरून टाकतो म्हणा. पण जंगलामध्ये जर गाय व्याली तर ती गाय तिचा जार काय करते बाबा खाऊन टाकते. का खाती कधी विचार केला का गाय जार का खाती. गाय जार खाण्याच्या पाठीमागचं कारण असे ते मांस जार म्हणजे ते मांसच असते ना. जंगलात व्याली तर त्या जंगलातल्या गाईला असं वाटत असतं या मांसाच्या वासानं एखादं सावस येऊ नये आणि माझ्या बाळाला खाऊ नये म्हणून अख्खाच्या अख्खा शुद्ध शाकाहारी गाय पण त्या दिवशी मांसाहार करते. याचं नाव आहे आई. याच्यापेक्षा आईची व्याख्या मला जास्त काही सांगता येणार नाही. आणि अशी आई
रामाला महात्म्य सांगते. बाळा तुला काय कळणार आहे आईचं महात्म्य. त्यावेळेस रामप्रभूला त्या भावार्थ रामायणामध्ये अयोध्याकांड आणि 7व्या अध्यायामध्ये त्या ओव्या आलेल्या आहेत बघा. त्या 7व्या अध्यायामध्ये ती आईचं महात्म्य कौशल्या माता म्हणती, कौसल्या बोले आपण ऐके रामा सावधान, सांगे न मातेचे महिमान अति गहन वेदोक्त. रामा गहन आईचं महात्म्य. बघ ना, पोरग जर संन्याशी झालं ना त्यानं बापाचा त्याग करावा, पण कोणाला सांभाळावं, आईला सांभाळावं. पुत्र झालिया संन्यासी अवश्य त्यागावे पित्यासी, भिक्षा मागोनी मातेसी, पोसावे शास्त्रार्थ विधी संन्यासी जाण. रामा पोरग जर संन्याशी झालं तर त्यानं बापाचा त्याग करावा, पण आईला सांभाळावं. हे आईचं महात्म्य कौशल्या माता रामाला सांगते. पण आता राम काय बोलतो हे मात्र महत्वाचं आहे. रामप्रभू म्हणतात, मा हे तू सगळं सांगायलीस, मला काही कळा नाही का हे. अगे या विश्वामध्ये झाडाचं पान सुद्धा माझ्या सत्तेशिवाय हलत नाही, आणि तुझं अंतकरण मला कळा नाही का. पण ऐक, तू आज मला म्हणते वनवासाला जाऊ नको, बरोबर आहे, पण आज तुझं ऐकून जर मी वनवासाला नाही ना गेलो आई, तर या जगाला कळणार नाही माझा बाप माझ्यावर किती प्रेम करत होता. कुणाचे शब्द आहेत हे? रामप्रभूचे. रामप्रभू म्हणतात, अगं तुझं ऐकून आज वनवासाला गेलो ना, त्या जगाला कळणार नाही माझा बाप माझ्यावर किती प्रेम करत होता. अगं आई तुझं ऐकून जर आज वनवासाला नाही ना गेलो, त्या जगाला कळणार नाही माझा भाऊ माझ्यावर किती प्रेम करत होता. अगं आई तुझं ऐकून जर वनवासाला नाही ना गेलो, त्या जगाला कळणार नाही सीतेचा पातिव्रत्य धर्म काय होता. आणि तुझं ऐकून जर आज वनवासाला नाही ना गेलो, त्या जगाला कळणार नाही एक वानर किती भक्ती करत होतं. हे रामप्रभूचे वाक्य आहेत बरं. पण रामप्रभूचं पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे. अगं आई आज तुझं ऐकून जर वनवासाला नाही ना गेलो, त्या जगाला कळणार नाही माझा बाप माझ्यावर किती प्रेम करत होता. दशरथ राजाचं रामप्रभूवर किती प्रेम होतं माहिती आहे का. रामप्रभू वनवासाला जात असताना चित्रकूट पर्वतावर पोचतायत न पोचतायत मला वाटतंय तोपर्यंत दशरथ राजानं काय केलंय, प्राण सोडला रामा रामा म्हणून. कुणाच्या शोकात? पोराच्या शोकात, मुलाच्या शोकात. म्हणजे बापाचं प्रेम आपल्याला दिसत नसतं. बाप धमकवणारं व्यक्तिमत्व आहे. बाप हे धमकवणारं व्यक्तिमत्व, हे जर याचं प्रेम आपल्याला दिसत नसतं, पण त्या बापाचं सुद्धा प्रेम त्या लेकरावर तितकंच असतं. किती प्रेम असतं, त्याला बापच व्हावं लागतं, त्यावेळेस कळत असतं. आणि त्याला सुद्धा पोराचा बाप नाही, त्याला पोरीचा बाप व्हावं लागतं, मग तर जास्तच कळतं. मुलीवर बापाचा फार जीव असतो, आहे का नाही. किती जीव त्याला सांगायची अंत ना पार, इतका जीव. काय त्या बापाचं वर्णन आपण दररोज म्हणतोय, आई माझी मायेचा सागर, आहे की नाही, सगळे दररोजच चालू आहे. पण बापाचं सुद्धा तेवढंच महत्वाचं. त्या बापाच्या संबंधामध्ये 2 शब्द कीर्तनाचा समारोप आहे का. जसं आई माझी मायेचा सागर म्हणताय का नाही, तसं बापाच्या संबंधामध्ये 2. तो कवीचा असं म्हणणं आहे, तो म्हणतो, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या इवल्या मुखात भरवला त्यानं घास, त्याच्या परम कष्टानं आज शोभत सुखात, त्यानं बघितलं स्वप्न, त्यानं बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या
बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून अशा पवित्र बापाचं आणि पवित्र आईचं अंतकरण दुखू नका, हाच वारकरी संप्रदायाचा संदेश आहे. त्या बापाच्या आईच्या संबंधामध्ये बोललं तर माणसाच्या डोळ्यातून अशा प्रकारचं पाणी येतंय. पण सध्या परिस्थिती इतकी बिकट चालली, लोक याच खरं तुम्हाला सांगतो, किलूचे टाळ छटाकावर आणणं याला किंमत नाही. लय म्हणला मी लय भाजण्यान लय भजन म्हणतोय, नाही याला किंमत नाही. तुम्ही भजन करून नाही केलं तरी चालतंय, पण ह्या दोन देवतेला जर आपल्याकडून जर आपल्या दोन देवतेची जर सेवा झाली ना, तर मला वाटतं जीवनामध्ये काहीच कमी पडणार. सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव म्हणलं तर एवढंच आहे, कोणता? माय आणि बाप. आणि ज्या घरामध्ये आई वडिलाचं अंतकरण दुखावतो ना जो मुलगा, त्या घरामध्ये सुख शांती अजिबात लागत नाही. त्याला मस्त वाटत असतं मी 1 लाख रुपये रोज कमवतोय, पण लाख रुपये रोज कमवणारा पोरगा आईबापाचं जर अंतकरण दुखावत असेल तर ते लाख रुपये लाख वाटेनं कसे जातील हे सांगता सुद्धा येत नाही. त्याच्या लेकराचं तरी दुकान, बायकोचं तरी दुकान, काहीतरी कुटाने पाठीमागं लागतील का? तर आईबापाचा काय तो तळतळाट. म्हणून या आईवडिलाचा तळतळाट जीवनामध्ये, तुम्ही कुणाचाही तळतळाट घ्या पण आईबापाचा तळतळाट घ्या, फार कठीण तळतळाट आहे. हा जर तळतळाट जर माणसाला लागला तर माणूस कधीच जीवनामध्ये सक्सेस ठरतच नाही, जीवनामध्ये सक्सेसफुल होतच नाही. बघा म्हणजे म्हणून आईवडिलाचा आशीर्वाद, जो काम दवासे नाही होता वो काम दुवासे होत आहे, दुवासे. म्हणून जीवनामध्ये ही दुवा कमवत चला. म्हणून आज आमच्या या दोन्हीही चिरंजीव आदरणीय अण्णासाहेब आणि आदरणीय संतोषराव, खऱ्या अर्थानं या दोन्हीही भावंडानं वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता, वडिलाच्या खऱ्या अर्थानं या वडिलांना यांच्याकरता काय केलं नाही. मला महाराजांनी सांगितलं, म्हटले 100 एकर जमीन आहे. किती एकर आहे? 100 एकर जमीन कॉलर टाईट करून सांगायला बरं वाटतंय है का नाही, पण ती जतन करणं हे फार कठीण काम आहे, कठीण काम आहे. आणि ती आपल्या वडिलोपार्जित लोकांना हा ठेवा जपून ठेवलेला आहे. आणि हीच तर खरी आपली म्हणजे. पण बघा एवढा जपून ठेवलेला ठेवा सुद्धा काही काही पोरानं दातावर हाणायला खडा ठेवला नाही. खरं ना, दातावर हाणायला सुद्धा खडा ठेवला नाही. म्हणजे का बरं? तर ती गेलेली केस म्हणून त्याला, आहे का नाही. त्याच्यापेक्षा म्हणजे त्याला न बोललेलं बरं तशा बाबतीमध्ये, आहे का नाही. म्हणजे असा भाग आहे का? तर दारूमध्ये कुणी घातली, कुणी कशामध्ये. कबीरदास महाराज म्हणले ना, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती. याच्यामध्ये आई वडिलाचा काय दोष आहे? पण खऱ्या अर्थानं इथं थोडा मी असंही बोलल की तिथं आई वडिलाचा सुद्धा दोष आहे. का? तर आई वडील मला वाटतंय त्याला लहानपणी संस्कार द्यायला थोडे कमी पडले. मला वाटतंय आमच्या महाराजांना रडायची वेळ कधीच येणार नाही. का? पोरग इकडं आणलंय ना धरून, आहे का नाही. मला वाटतं हे जर इकडं नसतं, याचे हात जर पकवाजावर पडले नसते तर मला वाटतं याचे हात दुसरीकडेच कुठंतरी पडले असते, आहे का नाही. ते म्हणतात माझ्या डोक्यावर पडले असते, आहे का नाही. खरी गोष्ट आहे ती. म्हणून जीवनामध्ये संस्कार आणि घरातली मोठाली माणसं जशी वागत असतात ना, तशीच घरातली लेकरं. बघा आई म्हणते की नाही, बघ कसं लुटू चलत आहे, बापासारखंच चलत आहे, म्हणते की नाही आई. का बरं? तर त्या बापाकडे बघून ते लेकरू अनुकरण करत असतं, चलत असतं, आहे का नाही. जर घरातली मोठाली माणसं जर बिथरल्यासारखी वागायला लागली तर मग घर फुटायला आणि घर विस्कटायला घराची घडी काही वेळ लागत नाही. म्हणून घरातल्या, मी विनोदानं सांगत असतो, एक म्हातारं आजोबा असं बोलताना सतत शिव्या देऊन बोलायचं. ए भाडकव, म्हशीला पाणी पाजलं का? ए भाडकव, गायला खायला टाकलं का? ए भाडकव, बैल चारायला नेले का? हे त्याचं ध्रुवपदच हरिपाठासारखं, हरिमुखेपणा, आहे का नाही. काही बोलायला गेलं की काय म्हणायचं? भाडकावच बोलायचं, आहे का नाही. आणि ते भाडकाव म्हटल्याला त्या आजोबाचं त्याच्या नातू ऐकायचा दररोज. एक 2-4 वर्षाचा नातू दररोज ऐकायचा या म्हाताऱ्याचं. काय पिटे मास्तर? भाडकव, आहे का ना. मला म्हणता नाही, आहे का ना. भाडकव ऐकायचं. आणि ते एक दिवशी त्या लेकरांना असं ती गाडी खेळायला लागलं. म्हणला चला म्हणला चला करमाळा पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या आणि ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. कुणाचं ऐकून? आणि हे ऐकलं त्या म्हणा भाडकावने, त्या म्हाताऱ्यानं ऐकलं ना, ऐकलं त्या म्हाताऱ्यानं ऐकलं. म्हातारं असं ताड करीत त्या लेकराकडे आलं आणि ते लेकरू खेळायच्या मूडमध्ये आणि त्यानं खणकून मारलं. कुणाला? त्या लेकराला. आता मारल्यावर ते एवढं सगळं लेकरू, त्याचा जीव असा कासावीस झाला, मोठ्यानं रडायला लागलं. तासभर रडलं, अर्धा 1 तास रडलं आणि परत अर्ध्या तासाने रडायचं थांबलं
आणि रडायचं थांबलं की लेकराच्या काही लक्षात राहत नसते. परत त्यानं गाडी घेतली की परत खेळायला लागलं. मला चला मला चला करमाळा पुणे करमाळा पुणे करमाळा पुणे. ज्या भाडकावला बसायचं ते भाडकाव बसून घ्या आणि ज्या भाडकावला उतरायचं ते भाडकाव उतरून घ्या. आताच एका भाडकावमुळं गाडी 1 तास लेट झाली म्हणलं. तुमच्या लक्षात आलं ना. म्हणजे ये तर वडील जे करीती ज्ञानोबरायची ओवी बरं याला. तह्या नाम धर्म ठेवीती आणि येर आचरती सामान्य सकळ. म्हणजे इथं आपण मोठाली माणसं जसं वागत असतो तशी घरातली लेकरं वागत असतात. आज आमच्या या दोन्ही भावंडांनी वडिलाची पुण्यतिथी मोठ्या थाटामाटात केली का तर मला वाटतं या वडिलानं आयुष्यभर काय केलं त्याचं उत्तर म्हणजे आजचं हे कीर्तन. हा त्याचं उत्तर म्हणजे आजचं हे कीर्तन आहे. दोन्हीलाही नोकरदार अशा प्रकारची दोन्ही मुलं केलेत. म्हणून या कुटुंबाला तुम्ही या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता सर्व पाहुणे मंडळी, सर्व भागातून आलेली परिसरातून आलेली आमची वारकरी सर्व मंडळी, गायनाचार्य वादनाचार्य इथं आल्याच्या नंतर अगदी सगळे तयार माणसं आहेत. हे का नाही. पक्वाजही तयार आहे, गुरुजीचंही गाणं छान आहे. हे दिसायला असे दिसतात पण तुम्ही चांगल्याची जिरवी तांडराव ऐका. दिसायला बघा दिसण्यावर जाऊ नये माणसानं. आता संप्रदायात नुसते कडक कपडे माग 1000 लपडे पण नुसते कडक कपडे आहे का. म्हणजे काही असा प्रकारे पण अगदी तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. तुमच्याकडे बघून मला वाटलं आज माव कीर्तन पडतंय काय आहे का नाही. तुम्ही तर आज त्याशी शिखरावर नेऊन ठेवलं आहे का नाही. पण त्याचं कारण हे जुने माणसं आहेत. मोडकं मुसळ उतरंडील भारी असतं म्हणतात ना ते आहे का नाही. तसं ही अगदी जबरदस्त वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध माझ्यासारख्या एका पामराच्या कीर्तनाला खऱ्या अर्थानं ही मंडळी उभा राहिली. हे मला वाटतं धामणीकराचा हा परिसर आहे का आहे का. धामणीकराचाच आहे ना. धामणीकर कुठं होते बघा. धामणीकर गुरुजी म्हणायला 2 तास लागायचं आहे का नाही. त्यांचं गाणं म्हणजे निवळ पाठीमागच्या पार त्यांनी जमीनच इकून निघून जायचं कुठंतरी आहे का नाही. म्हणजे असा प्रकार होता. धामणीकराचं गाणं म्हणजे इतकं जबरदस्त वेगवेगळ्या तालात असायचं. झपताल असेल, रुद्रताल असेल, मत्त ताल असेल आहे का नाही. हा झपताल आहे का. मला कवा यायचं झपताल आणि रुद्रताल आहे का नाही. पण ते म्हणायचे आहे का नाही झपताला. बरं झपताल ऐका. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. राजा राम राम कृष्ण हरी. जय जय राजा राम कृष्ण हरी. जय 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 राम 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 कृष्ण हरी. जय जय राम 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 कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम 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 कृष्ण हरी. यो झप ताल आहे बरं. किती मात्र्याचा 10 मात्र्याचा ताल आहे. धी नाकट धी धी नाक धी नाक धी धी नाक. इथं तुम्ही दर्दीत म्हणून हे सांगितलं आहे का. रुद्रतार 11 मात्र्याचा आहे का. हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी. हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. हरी जय जय राम हरी जय जय राम. हे सुद्धा झपतालाच्याच अंगानं वाजवायचं पण 1 मात्रा वाढवायचं आहे का. धी ना म्हणजे असा भाग आहे. म्हणून सर्व संगीतातली दर्दी मंडळी यांना सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. या कुटुंबाच्या दुःखामध्ये तुम्ही सर्व सहभागी झालात. तुम्हाला सुद्धा या कार्यक्रमाकरता राजकीय क्षेत्रातील असतील, पारमार्थिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता. पुनश्च एकदा इथे येण्याचा सुयोग आदरणीय सागरदादामुळे या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. आदरणीय सागर महाराजांचे वडील पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या तुमच्या चरणाला स्पर्श करतो माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर